मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फक्त एका सरकारी योजनेबद्दल नाही, तर महाराष्ट्रातील एका अशा धक्कादायक प्रकरणाबद्दल आहे, ज्याने संपूर्ण प्रशासनाला हादरवून सोडले. आज आपण राज्य सरकारच्या अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं एक भयंकर वास्तव उघड करणार आहोत. माहिती अधिकारातून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार केवळ ई-केवायसी आणि इतर तांत्रिक चुकांमुळे तब्बल 92 लाख लाभार्थ्यांना एका झटक्यात या योजनेतून बाहेर काढण्यात आलंय. पण खरा धक्का पुढे आहे. या 92 लाख अपात्र लोकांना योजनेतून वगळण्यापूर्वीच सरकारच्या तिजोरीतून चक्क 14,000 कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले होते. हा सामान्य जनतेचा आणि करदात्यांचा पैसा होता, जो कोणत्याही योग्य तपासणीशिवाय अशा लोकांकडे गेला ज्यांना या योजनेचा कोणताही कायदेशीर हक्क नव्हता. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात संतापजनक भाग म्हणजे या योजनेमध्ये तब्बल 29,000 पुरुषांनीही महिला बनून कागदपत्राची हेराफेरी करत कोट्यवधी रुपयांचा लाभ घेतलाय. लाडकी बहीण योजना ही केवळ महिलांसाठी असताना ऑनलाईन अर्जाची तपासणी करणारी यंत्रणा इतकी कुचकामी ठरली की अर्जदाराचे लिंग पुरुष हे स्पष्ट दिसत असतानाही सिस्टीमने ते अर्ज मंजूर केले. अनेक पुरुषांनी कागदपत्रामध्ये बदल करून महिला असल्याचं दाखवले आणि दरमहा 1,500 रुपये लुटले. जेव्हा बँकेची खाती आणि सरकारी डेटाची एकत्र पडताळणी झाली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. आता थोडे मूळ मुद्द्यांकडे वळूया. राज्य सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी, त्यांना दरमहा निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. योजना सुरू होताच संपूर्ण महाराष्ट्रातून कोट्यवधी अर्ज आले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनेही अत्यंत वेगाने कोणतीही कडक तपासणी न करता अर्ज मंजूर केले. उद्देश खूप चांगला होता, पण घाई गडबडीत ऑनलाईन अर्ज स्वीकारताना सुरक्षा नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं, ज्याचा फटका आता राज्याला बसत आहे. या ढिसाळ कारभारावर सरकारी हिशोब तपासणाऱ्या देशातील सर्वोच्च वित्तीय संस्था कॅगनेही अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केलाय. निवडणुका जिंकण्यासाठी घाईघाईने राबवलेल्या अशा मोठ्या योजनेमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा प्रचंड वाढलाय. कॅगने धोकाचा इशारा दिलाय. या लाडकी बहीण योजनेच्या अवाढव्य खर्चामुळे आणि अशा प्रकारच्या गळतीमुळे राज्याच्या इतर महत्त्वाच्या विकासांवर, जसं की रस्ते, पायाभूत सुविधा आणि आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रातील बजेटवर खूप वाईट परिणाम झालाय. म्हणजेच एका बाजूला बोगस लोकांना पैसे वाटले जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला राज्याचा खरा विकास खुंटलाय. या संपूर्ण प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून विशेष पथकाद्वारे म्हणजेच SIT चौकशी करण्याची मागणी केली. सामान्य नागरिकाने 1 रुपयाचा टॅक्स भरला नाही तर सरकार त्यांच्या मागे लागते. मग सरकारच्या नाकाखाली 14,000 कोटी रुपये बोगस खात्यात आणि पुरुषांच्या खात्यात जातात तरी कसे, असा थेट सवाल त्यांनी केलाय. जर आपण याची क्रोनॉलॉजी पाहिली तर ती अशी आहे. कडक तपासणीशिवाय घाईघाईने अर्ज मंजूर झाले. थेट पैसे वाटप होऊन 14,000 कोटी रुपये अपात्र लोकांकडे गेले. वित्तीय संस्थेने धोक्याची घंटा वाजवली आणि उशिराने ई-केवायसी केल्यावर हा 29,000 पुरुषांचा आणि 92 लाख बोगस लाभार्थ्यांचा प्रकार समोर आला. शेवटी प्रश्न हाच उरतो की गरीब महिलांना आधार देणारी ही चांगली योजना प्रशासकीय ढिसाळपणामुळे भ्रष्टाचाराच्या बळी ठरली आहे का? आता सरकार हा पैसा नक्की कसा वसूल करणार? या चुकीच्या वाटपाला नेमकं जबाबदार कोण? IT विभाग, संबंधित मंत्रालय की निवडणुकांची घाई? आणि या प्रकरणी खरंच SIT चौकशी व्हायला हवी का? तुमचे मत आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच सविस्तर घडामोडी समजून घेण्यासाठी आपल्या अनफिल्टर्ड महाराष्ट्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.